धुरंधर सिनेमा पाहून चित्रपटगृहाच्या बाहेर पडले आणि बाहेर पडताच 3 जण मृत्युमुखी पडले। ही घटना आहे नांदेड मधील अर्जित सिंग चव्हाण वय वर्ष 25 रात्री 1:30च्या सुमारास धुरंधर हा सिनेमा पाहून चित्रपटगृहाच्या बाहेर पडला। बाहेर पडता क्षणी त्या चित्रपटाची ऍक्शन डायलॉग बाजी ह्या त्याच्या मनात जागा करून होती आणि बाहेर पडल्यानंतर एका टपरीवर सिगरेट पीत असताना त्यावर एका टोळकीने धारदार शस्त्राने हल्ला केला। ती टोळी म्हणजेच सय्यद अवेज आणि सय्यद खलील यांची ही जुनी दुश्मनी ही अर्जित सिंग याच्या सोबत होती। परंतु त्यांना हा एक मोठी संधी मिळाली। रात्री 1:30च्या सुमारास त्यांनी अर्जित सिंग वर धारदार शस्त्राने हल्ला करून अर्जित सिंग याला मृत्युमुखी पाडलं। परंतु फिल्म आधीच इथेच संपली नाही, ही तर फक्त ट्रेलर होता। फिल्म तो अभी बाकी है मेरे दोस्त। अर्जित सिंग ज्या ठिकाणी मृत्युमुखी पडला त्याच्या नातेवाईकांनी तिथे धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर त्याला एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। मृत्युमुखी अवस्थेत बघून त्याच्या घरातील सर्व संतप्त झाले होते आणि आता कहाणीमध्ये नवीन ट्विस्ट येते। त्याचे मारेकरी म्हणजेच सय्यद अवेज याला त्याच हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं। तो जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात असलेला आणि ज्यावेळेस अर्जितच्या घरच्यांनी त्याला बघितलं तर त्यांचा संताप हा डोक्यात गेला होता। अर्जित चव्हाण याच्या घरच्यांनी कोणताही विचार न करता सय्यद अवेज वर हल्ला चढवला आणि या हल्ल्यामध्ये सय्यद अवेज हा मृत्यू पडला आणि या चकमकीत आणखी एक जण मृत्युमुखी पडलं। या घटनेने नांदेड संपूर्ण निशब्द झालेला आहे। मला एक सांगा, चित्रपटाचा एवढा प्रभाव आज तरुण पिढीवर का होत आहे?